आहे. शरीर संगोपनाने मनाचे आरोग्य सुधारते आणि इतर लोकांशी मैत्री करण्यास व त्यांच्याशी सलोख्याचे संबंध वाढवण्यास आम्ही अधिक तत्पर होतो. देवाचे वचन ऐकूया. देवाने येशूला उठवले आणि तो त्याच्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवेल. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हास ठाऊक नाही काय? तर मग मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते वेश्याचे अवसे करावे काय? कधीच नाही. तुम्हाला देवापासून पवित्र आत्मा मिळाला आहे. तुमचे शरीर त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुम्ही स्वतःचे मालक नाहीत, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचा गौरव करा. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद.
आज या मंचावरून दोन शब्द बोलण्याकरता मला इथे सांगितलं. मला असं वाटतं बोलण्याकरता सांगण्यापेक्षा जर यांचे खेळ घेण्याकरता बोलायला असतं तर अधिक चांगलं झालं असतं. कारण मैदानावर काम करणे सर्व मान्यवर तसेच या सुंदर परिसरात उपस्थित आमच्या विद्यार्थिनींचे पालक आणि या शाळेची गौरवशाली परंपरा कायम राखण्यात सदैव प्रयत्नरत असणारे या शाळेतील माझ्या गोड विद्यार्थिनी व माझे सहकारी शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचारी वृंद. आज 1 फेब्रुवारी आपल्या शाळेचा सांस्कृतिक क्रीडा महोत्सव या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मला अत्यंत आनंद होतो की आपल्या शाळेतील विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने 2 दिवसीय सांस्कृतिक क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. आज या क्रीडा महोत्सवात राष्ट्रीय मैदानी खेळ समाविष्ट केलेले आहेत. देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यात देशी मैदानी खेळ महत्त्वाची भूमिका पूर्ण करतात. तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या क्रीडा स्पर्धेतून होत असतो. विद्यार्थी जीवनात पाठ्यपुस्तके महत्त्वाची असतातच, पण शैक्षणिक बाबीसोबतच शारीरिक विकास सुद्धा महत्त्वाचा असतो. साऊंड माइंड साऊंड बॉडी या उक्तीप्रमाणे सुंदर भविष्यासाठी खेळ महत्त्वाचे आहे. Sports are important because sports promotes physical fitness, develops teamwork and discipline, reduces stress, encourages social interaction, improves concentration and promotes national pride. शरीर जर दणकट आहे तर विद्यार्थी अभ्यास करून आपल्या परिवाराचे, शाळेचे, शहराचे, देशाचे नाव उज्ज्वल करू शकतो. विद्यार्थिनीचा विकास होण्यासाठी आम्ही हे क्रीडांगण सुबक पद्धतीने तयार केले. हे विस्तीर्ण क्रीडांगण हे विद्यार्थ्यांसाठी आहे आणि या क्रीडांगणाचे सौंदर्य दुसरे कोणी नाही तर विद्यार्थिनीच या क्रीडांगणाचे सौंदर्य आहेत. देशाचे जर नंदनवन करायचे असेल तर विद्यार्थिनी प्रत्येक गोष्टीमध्ये निपुण असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी क्रीडा हे एक क्षेत्र आहे आणि या क्षेत्राचा विकास व्हावा म्हणून शाळेने हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही पॅव्हिलियन व क्रीडांगण तयार करून क्रीडा क्षेत्रात पुढे उंच भरारी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मानवी जीवनात शाळा अत्यंत महत्त्वाची आहे. सुंदर आचार विचार करण्याची, योग्य वळण देण्याची कामगिरी शाळाच करीत असते. या शाळेतील आजपर्यंत हजारो विद्यार्थिनी विविध क्षेत्रात यशस्वी भरारी घेत आहेत. याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. यापुढेही हीच परंपरा कायम राखणार आहोत ही खात्री मी या निमित्ताने तुम्हाला देते. डिअर पेरेंट्स, आपण जरी आपल्या पाल्याला जन्म दिला तरी आई होण्याचं भाग्य म्हटलं तर या शाळेलाच लाभलेले आहे. मी पालकांना पुन्हा म्हणू इच्छिते, आपण जरी आपल्या पाल्याला जन्म दिला तर आई होण्याचे भाग्य केवळ या शाळेलाच लाभते. आपण या शाळेचे पालक आहात
आपल्या पाल्याचा प्रत्येक क्षेत्रात विकास व्हावा म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टीची पूर्तता करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो व करू. याकरिता आपले सहकार्य आम्हाला सदैव लाभेल अशी आशा बाळगते. On this great day, I wish all the players a good luck. Do your best and give your best. And I want to tell you, dear students, be strong when you are weak. Be brave when you are scared. And be humble when you are victorious. Wish you all the best, students, and God bless you. आपण स्वागतासाठी प्रेमाचा हा संदेश दुसऱ्याद्वारे दिला जाणार आहे. त्यासाठी आपण टाळा वाजूया. धन्यवाद मान्यवर. आपल्या पुढे तुमच्या आपण सगळ्यात चांगला करणार आहोत. आम्हाला हाकला द्यायचा. मी म्हटलं बेटा तुला मी हाकलत नाही, तुला मी फक्त शाळेत वेळेवर तू आतमध्ये पोचावी म्हणून तुला सांगत असतो. हेच नाही, इतकं झालं लक्षात. 2-3 विद्यार्थ्यांनी या आपसात किरण घेत असताना दुसऱ्या मुलीला सांगितलं आणि मुलीच्या सोहळ्याबरोबर त्या मुलीने मला सांगितलं सर हे काय म्हणतो म्हणे माहिती आहे का? म्हटलं काय बेटा? सर तुम्हाला म्हणे 1, 2, 3, 4, 10 पर्यंत म्हणता येत नाही म्हणे. तुम्ही सारखे एकच करता म्हणे. तू म्हणतच नाही म्हणे. म्हटलं मग माझ्या लक्षात आलं की माझ्या मुलीचं लक्ष हे प्रत्येक आणि प्रत्येकाच्या या भावनेकडे असते. विशेष म्हणजे आघाडी सुद्धा राहिला त्या कमी नसतं. शाळा सुटल्यानंतर किती वेळा त्यांना त्यांचे पालक यायचे असले ऑटो यायचा असला की फोन करायला पटकन यायचे असतात. असो तेव्हा सर्व विद्यार्थिनींना या निमित्ताने मी एकच आवाहन करेन, मुलींना तुमच्याकरता या मैदानाची सुविधा शिक्षण उपलब्ध करून दिली आहे. आणि अगदी थोडक्यात मी ज्या क्षेत्रातून निवृत्त झालो त्याबद्दल एवढंच सांगेन की आजच्या युगामध्ये अत्यंत आवश्यक असलेलं सर्व पालक इथे बसलेले आहेत. त्यांच्याकरता आणि पुढच्याकरता सुद्धा एक महत्वाची गोष्ट ही मन. सर्वांना माहिती आहे मनगट म्हणजे ताकद ज्याला आपण म्हणतो, आणि मस्तिष्क म्हणजे ब्रेन. या तीनही गोष्टी ज्याच्या मजबूत आहेत तो जे विषय यशस्वी होऊ शकतो. आणि या तीनही गोष्टी या मजबूत होण्याकरता शारीरिक शिक्षण